माईचा पती तेने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम परद्रव्य परनारी झाल्या विषात परी तेने झाले अवघे काम निवारिला भवभ्रम तुका मने फार नाही लागत व्यवहार। माय बाप हो, जगद्गुरु राष्ट्रसंत देहूचे महान संत वैराग्याचे महावीर तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी वसमत येथे व्यंकटाद्री नगर मध्ये दक्षिणमुखी संकट मोचन हनुमान मंदिरामध्ये हरिपाठ मंडळ या नगर मधले भाविक भक्त मंडळी या सगळ्यांनी विचार केला की आपल्या परिसरामध्ये संजय सवंडकर महाराज हे भाविक आहेत आणि आता हे नवीनच या ठिकाणी कीर्तन करायला लागलेले आहेत आणि कीर्तन करीत असताना त्यांना आपण सेवेची संधी द्यायला पाहिजे। संत कृपा झाली इमारत संत कृपा झालेली आहे आणि संत कृपेमुळे ते कीर्तन त्यांनी चालू केलेलं आहे, वर्ष झालं, त्यांना संधी दिली पाहिजे अशा या नगरातल्या भाविक भक्तांची इच्छा झाली आणि त्यांनी मला फोन केला आणि मी त्या ठिकाणी दगडे सरांनी आपल्या भोसले सरांनी फोन केला आणि मी परमार्थात म्हणल्यावर करावी परमार्थाची तातडी करायला पाहिजे आणि म्हणून होकार दिला आणि आज मला सेवेची संधी मिळाली। विठ्ठल दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका आता अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडे ऐका। प्रभू तुम्ही महेशाचा मूर्ती तसे भक्ती बोल जरी गंगावती स्वीकाराल। महाबाप हो, तुम्ही जे श्रोते मंडळी आहात हे माझ्यासाठी महेशाच्या महादेवाच्या भोळ्या शंकराच्या मूर्ती आहेत आणि मायावा तुम्ही आज माझ्यासाठी या कीर्तनामध्ये आदिशक्ती आदि माया जगतजननी पार्वती होऊन या ठिकाणी माझं कीर्तन ऐकायला आलेले आहे आणि हे कीर्तन करीत असताना हे कीर्तन हे आपलेपणाचं आहे, हे कीर्तन आजचं प्रेमाचं आहे, प्रेमाचं। आणि हे कीर्तन मी म्हणजे तुमचं लहान लेकरू आहे आणि जे तुम्ही या परिसरामध्ये वाचक सूचक हे तुम्ही सगळे मिळून माझे गुरु आहात। गुरु तुमच्या सानिध्यात मी पोथीचं त्या ठिकाणी सूचक अर्थ सांगणं हे या ठिकाणी शिकलो, नवे धड झालो आणि म्हणून या ठिकाणी कीर्तन करीत असताना मला खूपच भारावून येत आहे आणि आनंद होत आहे। विठ्ठल एक धरला चित्ती आम्ही रखमाईचा पती कोण म्हणाले तुकोबाराय म्हणाले, तुकोबाराय म्हणाले काय म्हणाले एक धरला चित्ती आम्ही रखमाईचा पती। खोकले सर 100 कीर्तनकार जर झाले तर 100 कीर्तनात 90 कीर्तनात अभंग टक्केवारी हे तुकोबारायचे घेतात कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये कोठे का तर त्याचं प्रमाण निळोबाराय देतात। निळोबाराय आणि निळोबाराय काय म्हणतात तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता काळ दगडाच्या काळामधून गाई कोण म्हणतात
तुम्ही संजय शंकर म्हणाले नाही नाही, अहो निळोपर आहे म्हणतात, तुकोबाराचं कौतुक करतात. अहो निळोपर आहे तुकोबाराचं कौतुक करीत नाहीत, अनेक करतात. का? भारतीय संस्कृतीमध्ये 4 वेद आहेत, 4 वेद. पण वेदांनी अनेक गोष्टी सांगितल्या, पण वेदांनी देवाला सांगितलं, देवांनी वेदांना माय बाप हो की जा पहिला वेद अथर्ववेद, पहिला वेद अथर्ववेद, जा माझा प्रचार आणि प्रसार या मृत्यू लोकांमध्ये करा. पृथ्वी तलावर जाऊन मी कसा आहे, मी मिळण्यासाठी काय करावं लागतं, एका वेदाला सांगितलं, त्याने काहीच काम केलं नाही. दुसरा वेद म्हणा, असे किती वेद आले? 4. पण 4ही वेदांनी देव कोठ आहे, देव कसा मिळतोय हे सांगितलं नाही. आणि म्हणून दामाजी पंत म्हणतात, वेदांनाही संत श्रेष्ठ दामाजी पंत त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामधले त्यांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलं? वेदांनाही नाही कळला अंतपालयाचा कानडा राजा पंढरीचा. अहो वेदाला कळालंच नाही, आणि 4 वेद भ्रमिष्ट झाले. आणि म्हणून तुकोबाराला 5वा वेद तयार करावा लागला. 5वा वेद पाय बाप हो. आणि 5वा वेद म्हणजे तुम्ही म्हणत आहे महाराज नवीनच सांगितलं 5वा वेद कोणता? अहो कलियुगामध्ये या मृत्यू लोकांमध्ये तुमचा माथा बिघडलेला आहे. अर्धे 90त गेले आणि अर्धे राजकारणात गेले, आणि मग याचा माथा बिघडला, धर्मापासून लांब गेले. आणि यायला आणण्यासाठी तुकोबारायाने गाथा रूपी 5वा वेद लिहिला. गाथा हे 5वा वेद आहे की नाही? आहे की नाही? पडो आहेच. 5वा वेद हा गाथा या कलियुगाचा आहेच. नाही नाही आहेच. आणि म्हणून त्या गाथ्यामध्ये पहिला अभंग लिहिला. पहिला ऐका पडतो म्हणाले म्हण पहिला वेद दिला. देव कोठ होते? समचरण दृष्टी कोठ? पंढरपूरला मंदिरामध्ये समान त्या ठिकाणी चरण आहे, समान दृष्टी नासागरी आहे. आणि असा हा पांडुरंग गोड गरीबाचा, नामदेवाचा, शिंप्याच्या नामदेवाचा तो खीर चाखतो. नवे नवे सज्जन कसा सोबत त्या ठिकाणी राहतो, चोखोबारा सोबत राहतो. या महाराष्ट्रातल्या 12 बलुते 18 अलुते शूद्राती शूद्र अनटचेबल पासून ब्राह्मण समाजापर्यंत सगळ्या सोबत राहणारा हा पांडुरंग. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, काय म्हणतात? एक धरला चित्ती. कशामुळं? अनेक देवत आहेत पण एकच का? तर या ठिकाणी मी एका 5 मिनिटानंतर ही एक धरला चित्ती या ठिकाणी सांगेल. विठ्ठल विठ्ठल धरला चित्ती आम्ही रखमाईचा पती. कोणाचा पती हो? चोपडे सरका चहाचे पती? हा नाही नाही, रखमाईचा पती. बोरकर साहेब पहिल्या काळामध्ये नाव महिलांचे आमच्या मान रुक्मिणीबाई, गोदावरीबाई, गंगाबाई, पार्वतीबाई असे नाव, शरयूबाई, सगळ्या गंगाचे नाव. आणि अशा प्रकारचं गड्याचं किसनराव पाटील, रामराव पाटील, भागवतराव पाटील असे नाव भारतस्थ भारतीय संस्कृतीमध्ये नाव. आता काय करतात? काय चिन्मयन, तन्मयन, गुस्सीन, गाधीन त्या नावाचा आता तर इंग्लिश नाव आले. डोनान, मोनान, फानान, डायना इंग्लिश नाव आहे. ते पहिलं होतं बाळू, कोंडू, धोंडू. आता निघालं पिंटू, पिंटी, पिंकू, बंटी. ठीक आहे, नाव झाली का आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृती. आणि म्हणून
आपला मुद्दा असा आहे की एक धरला चित्ती आम्ही रखमाईचा पण आता रखमाई कोण? रुक्मिणबाई वसमतची की परभणीची काय रेडगाव वडगावची? नाही म्हणजे ही रुक्मिणी विदर्भामध्ये कौंडिन्यपूर आहे, कौंडिन्यपूर. आणि त्या कौंडिन्यपूर मध्ये भीमक राजाची मुलगी आणि ती भीमक राजाची मुलगी होती महामाया लक्ष्मी माता यांनी तिथं अवतार घेतला. आणि रुक्मिणी वय झालं मित्र, लग्नाचं वय झाल्याच्या नंतर वडील कोण? वडील होते त्या ठिकाणी आई होती आणि भाऊ होता रुक्मिया. काय नाव? रुक्मिया नाव होता. आणि त्या रुक्मियाचा दोस्त होता असं सांगितलं. श्रोते असे हुशार असले पाहिजे. शिशुपाल मित्र होता आणि ते म्हणला की आपल्या मित्राला आपल्या बहिणीची सोयरीक लावू. हळद लागली शिशुपाल आणि लग्न करायचं गोपाल. आमच्या रुक्मिणीच्या मनामध्ये या ब्रह्मांडाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा गवळ्याचा मुलगा अंत जन्माचा सोबती हृदयामध्ये ठसला होता. हृदयामध्ये तिने आईला सांगितलं की माय मला लग्न करायचंय तर भगवान श्रीकृष्णासोबत. आणि मग भावाला राग. त्या काळात राजकारण होतं कलंदर साहेब, कारण त्याचा गट राजकारणाचा अलग होता आणि भगवान श्रीकृष्णाचा पांडवाचा अलग होता. शिशुपालासोबत सोयरीक केली. नवे शिशुपालाच्या नावाची रुक्मिणी मातेला हळद लागली. हळद. आणि मग हळद लागल्याच्या नंतर आणि ते रुक्मिया त्या ठिकाणी क्रोधित झालं. भगवान श्रीकृष्णाला पाठवला संदेश की आता त्या काळामध्ये देवीचे मंदिर होते, हनुमंतरायाचे मंदिर या काळात झाले. आणि त्या मंदिरामध्ये लग्नाच्या अगोदर त्याला काय म्हणतात? नवरी नवरदेव परण्याच म्हणतात. देव कार्य. आणि ते लग्नाच्या अगोदर नवरदेव हे शेवंतीच्या आधी मंदिरामध्ये जातात. परण्या जाते. आणि ते परण्या जात असताना नवरदेव एका मंदिरात आणि देवीच्या दर्शनासाठी रुक्मिणी मातेला त्या ठिकाणी नेलं आणि सांगितलं आता आपल्याला एकच चान्स आहे. लग्नाच्या अगोदर देवीला मी जाणार आहे आणि तितक्यात जर देवा तुम्ही आले तर मी तुमच्या रथावर बसतो. आणि अशा प्रकारचं माय बाप हो हे दुसरं प्रेम विवाह, त्याला आता काय इंग्लिश मध्ये लव्ह मॅरेज म्हणतात का? विठ्ठल तुम्ही म्हणसाल महाराज दुसरं म्हणाले पहिलं कोणतं? तर पहिला प्रेम विवाह या भारतीय संस्कृतीमध्ये महादेव आणि पार्वतीचा. राजा दक्षाच्या बापाच्या विरोधामध्ये पार्वतीनं मला नवरा करायचा तर या ब्रह्मांडाचा नायक महादेव. बाप म्हणला याच्याजवळ काहीच नाही, गळ्या सर्प आणि कपडे फक्त वाघाचा. काय? आणि स्मशानात राहते, घरात राहत नाही. प्रकाशराव पहिला प्रेमविवाह भारतामधला. हे काय जुनं नवं नाही, पण प्रेमविवाह महिला मुलींनी करत असताना अहो ते योग्यतेचा आमच्या तिकडं त्या थापी मारणाऱ्या संघ मुली त्या ठिकाणी हे प्रेमविवाह करतात. नांदेडमध्ये नवीन मला हात जोडून त्या ठिकाणी या भारतीय संस्कृतीला आई वडिलांना विनंती आहे, मुलावर मुलीवर ध्यान ठेवा, त्याच्या मोबाईलवर ध्यान ठेवा, त्याच्या शिक्षणावर ध्यान ठेवा, त्याच्या वागणुकीवर ध्यान ठेवा. त्याला वारकरी संप्रदायाचं हे जे तत्वज्ञान आहे, फिलॉसॉफी आहे, हरिपाठ गाथा ज्ञानेश्वरी याच्याकडे वळवा, म्हणजे त्याला गाथा वाचल्याच्या नंतर त्याचा माथा शुद्ध होईल. विठ्ठल भगवान श्रीकृष्णाचा रथात रुक्मिणी माता बसली आणि त्या ठिकाणी गुजरात मध्ये द्वारकेला श्रीकृष्ण परमात्मा गेले आणि तिथं त्या ठिकाणी त्यांचा विवाह झाला. आणि विवाह आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लग्नामध्ये मंगलाष्टक. मंगल म्हणजे चांगली देवाचे किंवा गंगेचे नाव, अष्टक म्हणजे 8 नाव. आता ते काही
किती लांबा काहाचे बीर जोडा जोडी त्याला मंगलाष्टक म्हणत नाही, त्याला मंगलाष्टक म्हणत नाहीत. मंगलाष्टक हे रुक्मिणीचं आहे. कोणतं? राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखो चिंता करी ही कन्या सगुण बरा लपबरा कोण्या शिव्या देईजे आता ये विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समर कुमने रुक्म्या ज्येष्ठ वडील बंधू तयासी कुसले. लावू नका लगेच, लावू नका. हे गदगद हसायचं, ते वजनी म्हणजे गदगद झाले. आपल्याला लगेच लावायचं नाही, आपल्याला मंगलाष्टकाची पद्धत सांगायची. त्या मंगलाष्टकामध्ये भगवंताचं नाव, रुक्म्याचं नाव, राजा भीमकाचं नाव आणि का म्हणालो आपण? असं मला सांगित राहा, बोलत राहा. का म्हणालो? एक धरला चित्ती आणि आम्ही रखमाईचा पती. आपण अभंगावर चलो, शरणावर चलो, आपल्याला बाहेर जायचंच नाही. आपल्याला कीर्तन हे आध्यात्मिक करायचं आहे. माय बापा महाराष्ट्रामध्ये 16व्या शतकात तुकोबराय झाले, त्यांचा हा अभंग आहे. आणि त्यांचे समकालीन चोखोबराय झाले. चोखोबराय हे भारतीय संस्कृतीमध्ये, समाजाच्या उतरण्यामध्ये आजपर्यंत तळाला, इंग्लिश मध्ये अनटचेबल, अस्पृश्य समाज, ज्यांची सावली सुद्धा माणसं त्या काळात घेत नव्हते, अशा समाजामध्ये चोखोबराय झाले. आणि चोखोबराय या ठिकाणी भजन करीत असताना चोखोबरायाची पत्नी त्या ठिकाणी प्रस्तुत होण्यासाठी ते पोटशी होत्या. आणि असताना ते म्हणल्या की काय करा, आपली जी नणबाई आहे, नणंद, काय नाव त्याचं? काय नाही, सोयराबाई असं सांगितलं, सोयराबाई. आणि मग आणि त्यांना जाऊन सांगा म्हणले. बरं हो म्हणला हा पठ्या. कोण? चोखोबाला. काय हरकत नाही. पण आली होती आषाढी वारी, आषाढीची वारी आली आणि बहिणीच्या घरला जायचा पठ्या. गेला कोणीकडे? पंढरपूरला. काय करीत गेला? विठ्ठल 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 भजन करीत गेली वारीला. आता इकडं देवाला काळजी लागली, बहिणीला विसरून गेले. आणि पांडुरंग विटेवरचे हात काढून रुक्मिणीला म्हणाले, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, आणि पती लक्ष्मीचा जाणत असे. पती लक्ष्मीचा सगळं जाणते. तुम्ही काय करायला, तुम्ही भजन किती करायला, चांगलं किती वाईट, हे सगळं पाहतय. तुम्ही एकांतात काही करा, त्याला सगळे डोळे आहेत. मग नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. असं भजन करीत 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 वारीला गेले प्रकाशराव. कोण गेले? चोखोबाला गेले. चोखोबा बघ, पांडुरंग म्हणे, रुक्मिणी मया भक्ताच्या घरी बाळ जन्माला येणार आहे आणि माझा भक्त माझ्यावर सगळं वजन घालून वारीला आला, वारीला. आणि मग काय कर म्हणजे रुक्मिणी, तुझे जुने जे आहेत का लुगडे, ते लुगडे कशाला? तर बाळा, काय त्याला बाळाच बाळा. आता हे भारीच्या साड्या निघाल्या, हे साड्या अशा त्याचं ते लागत आहे चांगलं त्वचेला, त्याला काय खरबड झाल्या साड्या. अहो बाळा, ते म्हणजे एकदम सुती आमच्या माईचे कपडे, आजीच्या लुगडे, आणि ते मऊ नरम झालेले असे रुक्मिणीपासून त्या ठिकाणी घेतले. कोण घेतले? ब्रह्मांडाचा नाही. आणि ते बाळांनी घेतले, लुगडे घेतले. आणि पांडुरंग विठ्ठल विठाबाई झाली. कोण झाली? विठाबाई. आणि चोखोबाच्या घराला गेली ठुमकत ठुमकत. कोण? विठाबाई. वहिनी वहिनी उघडादार, चोखोबाची बहीण झाला शारंघर, आणि वहिनी उघडा द्वार.
हाका मारी शारंधर चोखोबाची बहीण झाला आणि म्हणाला वहिनी दार उघडा की दार आला असं म्हणाला. कोण? विठाबाई. सोयराबाई. अहो ती सोयराबाई होऊन आली पण विठाबाई होती ना. चोखोबाच्या बहिणीचं नाव सोयराबाई आणि पत्नीचं नाव काय? राजाबाई. मग असं बोले त्या ठिकाणी या ब्रह्मांडाच्या नायकानं ब्रह्मांडाच्या मालकानं त्या ठिकाणी चोखोबारायाच्या पत्नीचं बाळार्पण केलं आणि मग ती वारी होऊन आल्याच्या नंतर मला तर ध्यानही नव्हतं बहिणीच्या इथं. आणि मग पाहिलं तर म्हणजे अरे 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 देव बहीण होऊन आला. एवढा भक्ताचा देव कोणत्याच गोष्टीचा खेद करू नका. तुमच्या आमच्यानं विचार केल्यानं काय निर्वाणी गोविंद. किती संकट येऊ द्या भगवंताचा धावा करा. तुमचे किती संकट तिकडल्या तिकडं देवाला पाठ मोरा नसती संकट येते घरा. आमच्या भागामध्ये कळमनुर तालुक्यात प्रकाशराव इथंच होत आमच्या गावातले. अहो एप्रिल मध्ये एक आमचा मेवना होता. ते म्हणला संजू पाटील पठ्ठ्यानं कशा केळी आणल्यात एकदा पहा की. म्हणला चला. काय म्हणला? पठ्ठ्यानं केळी कशा आणल्या? 20 लाखाच्या केळी होतात. म्हणला 20. असं काम करावं लागतंय मला. असं खत टाकावं लागतंय. असं पाणी द्यावं लागतंय. 15 वेळा 5च मिनिटं वारं चाललं. काय झालं प्रकाशराव? सवान झाल्या सवान. देव झाला पाठमोरा आणि नसती ऐकणं आले देवाजी. माय बाबा राजा हरिश्चंद्र तारा राणी हे डोम्याच्या घरी पाणी वाहू लागले. नुसतंच वाहिलं गेले. त्या रांजणाला भोकारे पाळले होते. ते रांजण काय भरलं एवढं त्या ठिकाणी देवाजीच्या मना आल्याच्या नंतर बारक्याले केळे लावले होते. काही नाही हिवाळी ऑक्टोबर लागवड होता. ते म्हणले अहो संजू पाटील हे येडे होते. म्हणले येडे कळलं हे मोठ्या केळी लावल्या वाऱ्यात जामीन कसं कळतील येडे. असे हुशार राहू माझ्यासाठी बारके खेळ. त्याला वारा आलं यायला वारे आलं नाही. एवढे भाव पडले एवढे भाव पडले जागीच नासून गेले. एक केळ सुद्धा झाड नाही केळ सुद्धा गेलं की नाही सगळ्याचे. देवाच्या मनात आल्यावर जगामध्ये काही अरब कंट्री होता. अरब कंट्री 10 वाळवंटच नुसतं. तिथं फक्त शेळ्या हुंट याच्याशिवाय बिझनेस नाही धंदा नाही काहीच नाही. वाळ जिकडं पाहिजे तिकडे वाळ. पण देवाचं नाही द्यायला. देवाची भक्ती त्या ठिकाणी देवाला देवाला त्याचं आवड देवाची भक्ती. त्या वाळू मध्ये पेट्रोल दिलं. काय दिलं? पेट्रोल दिलं. जगानं सांगितलं होतं की अडाणी यायला काहीच येत नाही. फक्त शेळ्या बनणारे लोक काही न करता कोणता बिझनेस न टाकता कोणतं शिक्षण न घेता जगात श्रीमंत UAE दुबई अरब अरबस्तान इराक इराण जगात श्रीमंत. काही तांदूळही नाही गहूही नाही पाणी नाही. पाणीच नाही तर पीक काचा पण श्रीमंतच. म्हणून देवाजीच्या जर ध्यानात आलं तर राजा हरिश्चंद्र तारा राणी डोम्या घरी होते आणि फकीराचा राजा होते. राजाचा फकीर होते. सांगायचा हा माझा मुद्दा आहे. भजन करा विठ्ठल माय बाप हो. एक धरला चित्ती काढून धरला. जे भगवंत साधू संत आरण गाव आहे. आरण पंढरपूरच्या जवळ आरण गाव आहे माऊली. आणि आरण मध्ये कोण होतं? कोण? सावता सावता माळी. आणि सावता माळी म्हणले काना मुळा भाजी अवधी विठाई माझी. मी कांदा आणि मुळामध्ये विठ्ठल पाहतो. आणि त्या ठिकाणी भगवंत परीक्षा घेण्यासाठी नामदेवराव ज्ञानोबरायाला घेऊन आलेले आहे. चोर माझ्या लागले तुले वाघ आणि आता काय कर मला लपयो. कोठे लपयो? नाही म्हणजे चोर लय अवघड तर कोठे उडकितात. तुझ्या हृदयात म्हणजे काय हे त्रिलोक्याचा तिन्ही लोकांचा मालक जगाचा मालक हृदयामध्ये साठवला. हृदयात
कोण सावता म्हणे आणि काही झालं काय त्यांना काही झालं अहो नाही काही नाही म्हणले झालं तर काहीच नाही पण सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात आणि एकमेव पंढरीची पालखी आनंदला जाते आणि म्हणून हे देव हे गोरगरिबाचा देव आरड्या नरड्याचा देव आहे हे देव काळा गोरा भेद करीत नाही हा देव उच नीच मानित नाही हा देव ज्यानं नाव घेतलं त्याच्या इथं हे पंढरीचं जे भूत आहे त्याला एका संतानं भूतही म्हणले कोणी काळे म्हणले त्याला भूत म्हणा त्याला काळा म्हणा काहीच हे देव लागणार नाही काही देव लागणार त्याला ते अनेक गोष्टी लागतात पण या देवाला फक्त नामस्मरण लागते नामसंकीर्तन साधन काय सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लागती सास जावे वळंतरा सुखे तो घरा नारायण काहीच बैसोळी करा एक चित्त आवडी अनंताळ बाबा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ यावी नानिक आसता साधन वाहत श्याम विठोबाचे तुका माने सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी आता तुम्ही शहाणे हा म्हणून इथं आले शहाणे माणसं घेतात शहाणे म्हणून या वारकऱ्याची जी फिलॉसॉफी आहे आता हे इंग्लिश शब्द आहे याला तत्वज्ञान म्हणतात सांगितलं वकील साहेब हे वारकरी जे तत्वज्ञान आहे मित्रांनो वारकरी तत्वज्ञान हे भारतीय संस्कृतीमध्ये दोन तत्वज्ञान आहे एक द्वैत तत्वज्ञान बापू आणि एक अद्वैत तत्वज्ञान द्वैत म्हणते देव आणि भक्त वेगळे अद्वैत म्हणते नाही देव परमात्मा आणि तुमचा आमचा आत्मा हा एकच आहे पण तुम्ही म्हणसाल देव आपण एकच तर आपल्याला देव काऊन कळणार त्याच्यात एक गोम आहे म्हणजे गोम भोसले सर त्याच्यात एक गोम आहे गोम कोणती ती माया नावाची एक माया आहे म्हणतात माया आणि मग ती माया त्याचं पाणी सुद्धा आहे पण त्याच्यावर आली बाम जे आपल्या भाषेत शेवाळ आल्यावर पाणी कळतंय काय तस वारकरी तत्वज्ञान वारकरी फिलॉसॉफी म्हणती वारकरी फिलॉसॉफी काय म्हणती देव पहावयासी गेलो आणि देव होऊया गेलो देव पाहायला गेलो मीच देव झालं नरकनी करे सो नरका नारायण बन जाय नराने जर करणी केली नाही तेच देव होतात हे वारकरी कबीरा कहे जगे अन्ना आंधी जैसी गाय बछड़ा था सो मर गया झूठी चामचदाय कबीर महाराज सांगतात की वारकरी तत्वज्ञान 24 कॅरेट सोनं आहे काय 24 कॅरेट सोनं आहे आणि जे तुकाराम महाराज म्हणतात शहाणे होत ते हे घेतात त्या ठिकाणी काकड्यामध्ये एक भजन आहे काय सांगू महिमा आता वर्णावे किती कोटी ब्रह्मा हत्या मुख पाहता जाते आता तुम्ही आमचे पाप काय केलेले लय दुधात पाणी टाकलं असेल शेतकरी म्हैशीवाला असं तर कापसावाला शेतकरी कापसात पाणी टाकले याच्यावर पाप केले का ज्या पांडुरंगाचं ज्या एकाच मुख पंढरपूरला जाऊन पाहिलं तर कोटी ब्रह्महत्या जातात ब्रह्महत्या सगळ्यात मोठी शास्त्र असेल आणि असे कोटी ब्रह्महत्या जर झाली वकील साहेब आणि एकदा पांडुरंगाचं पंढरला जाऊन मुख पाहिलं दर्शन घेतलं ते ब्रह्महत्या झाली नाही म्हणजे त्याच्या पुढचं वारकरी सांगतात काय सांगतात नामसंकीर्तन साधन कोय सोपे आणि जळतील पापे घेता नाम विठोबाचे आणि पर्वत जळतील पापाचे
नामस्कीर्तन साधन पण सोपे आणि जळतील पापे. अहो पंढरपूरला गेल्याच्या नंतर जगाच्या मालकाचं दर्शन घेतल्याच्या नंतर एका जन्मातच पाप जातात मुली. पण जागीच या नगरमध्ये मंदिरात बसून घरी बसून नामस्मरण केलं तर पाप किती जन्मांतरीचे अनेक जन्माचे पाप जातात अनेक. ही आहे वारकरी फिलॉसॉफी, याला वारकरी तत्वज्ञान. आणि वारकरी तत्वज्ञान त्याचा आराध्य दैवत ही विठोबा. आणि म्हणून एक धरला चित्ती एक चरण झाले आपला. आता मला सांगा, आपलं जे कीर्तन आयोजित केलेलं आहे ती एकादशी निमित्ताने केली. आज सफला एकादशी आहे आणि एकादशी किती आहे 24 आणि धोंड्याचा महिना आला तर 26 एकादशी येतात. आणि एकादशीचं पुण्य एवढं आहे की त्याला मापच नाही, मी माझ्या जिभेने वर्णन करू शकत. आता एकादशीचं महात्म्य सांगितलं तर आपलं कीर्तन लाव सांगायचं काय सांगू, पळत पळत सांगू. मूर नावाचा दैत्य होता आणि ते एवढा अनंत अडचणी सर्वसाधारण भाविक भक्ताला देऊ लागला. भगवान विष्णू परमात्मानं ब्रह्मदेव इंद्रदेव यांच्या सांगण्यावरून सगळ्याच्या सांगण्यावरून 33 कोटी देवाच्या त्यांच्याशी युद्ध केलं. माऊली बसा आता, कोणी जाऊ नका नाही तर मग हे होईल असं म्हणले. मूर दैत्य अनेक अडचणी आणू लागला, गोर गरीबाला त्रास देऊ लागला आणि त्याला मारण्यासाठी भगवान विष्णू त्याच्या नगरीमध्ये गेलेले आहे, चंद्रावती नगरीमध्ये. आणि जात असताना दोघांचं तुंबळ युद्ध झालं. भगवान विष्णू त्या ठिकाणी युद्ध करून करून थकले, त्यांना झोप आली. हिमालयाच्या एका गुहेमध्ये झोप, तिथं हा दैत्य गेला. पण जात असताना भगवान विष्णूच्या झोपेमध्ये असताना एक एकादशी नावाची देवी भगवान विष्णूच्या हृदयातून निघाली आणि त्या मूळ दैत्याला त्या ठिकाणी समाप्त केलं. आणि समाप्त केल्याच्या नंतर त्या एकादशीच्या त्या ठिकाणी देवीला सगळ्या 33 कोटी देवांनी साधू संतांनी ऋषी मुनींनी त्याचं दर्शन. मग म्हणले याच्यानंतर ही जी 11व्या तिथीला भारतीय संस्कृतीमध्ये काय आहे, एकादश द्वादश त्रयोदश चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी अष्टमी नवमी दशमी, बरोबर आहे की नाही. ही अशी पद्धत आहे. आता आपल्याला ती माहितच नाही. आणि मग म्हणले जे एकादश धरील हिचं व्रत करील त्याच्या पुण्याला पारावर नाही ते यम लोकात जाणार, त्याचे सगळे काम होत. आणि बघ एकादशी लोक धरू लागले महाराज, एकादश धरू लागले. आता एकादशीचं जर महत्व सांगायचं म्हणलं तर अष्टांगद राजा काय नाव चुकायला बरोबर आहे, रुक्मांगद राजा होता. आणि रुक्मांगद राजाच्या राजधानीमध्ये फुलांचे बगीचे होते. आणि ते फुलांच्या बगीच्यामधून फुलं 33 कोटी देवाचा राजा इंद्र हे विमान येऊन त्याचे सेवक नेले. एकदा म्हणजे अरे बापरे रोजच नेले सेवक बसले. सेवक म्हणजे इमान आले. एक तुमच्यासारखा माणूस होता. आणि म्हणजे काय करा, धुपट करा. धुपट कशाचं करा, वांग्याच्या वाळलेल्या लाकडाच्या. ते इमान आलं फुलाला, याने केलं काचं धुपट, वांग्याच्या वाळलेल्या. त्या धुपटानं ते विमान बिघडलं की हो, विमान बिघडलं. आणि विमान बिघडल्याच्या नंतर त्या ठिकाणी विमान बंद पडलं. इंद्रदेवाला सांगलं, इंद्रदेव आले रुक्मांगद राजाकडे गेले, म्हणजे विमान चालू करायचे. मेकॅनिकांना मेकॅनिक म्हणजे हे मेकॅनिकचं तंत्रज्ञानाचं काम नाही, इंजिनियरचं काम नाही. याला पुण्य लागते. पुण्य कशाचं लागते, एकादशीचं लागते. ते तुमच्या नगरामध्ये दंड पिटवा. ऐका ऐका डम 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 डम. ऐका हो ऐका काय का, जर एक दिवस जर कोणी उपाशी असेल त्याच्या पुण्याने विमान चालणार नाही. आणि मग ते विमान गेल्याच्या नंतर
50 गाव राजा जमीन देणार आहे. किती? एका एकरसाठी मारामार 50 गावची जमीन 50 गाव मध्ये. आणि दौंडी देत असताना एक म्हातारी बसली होती रस्त्याला. ते म्हणजे काय म्हणतात तिला ऐकून म्हणजे काय म्हणतात, एक दिवस जर उपाशी असेल आणि त्याचं पुण्य जर मिळालं तर 50 गाव राजा देणार आहे जमीन. थांब 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 सुन एखाद्या धरली. अरे एखाद्याच तिनं धरली नाही, पण पोरानं मार दिला मार आणि त्याच्यामुळे ती उपाशी राहिली. बरं काही हरकत नाही, तिला नेलं, तिच्या नवऱ्याला बोलवलं आणि नवऱ्याला बोलवच्या नंतर चला म्हणले. बायका येईन गेली, पण एवढं टिकून आणलं होतं नवऱ्यानं. नवरा आमच्या तिकडचा होता कळंबोळचा माळा. म्हणले कलंदर टिक्कोडच सासू बी सुने सगळे गेले, हात लावल्या लावल्या विमान उडाला. राजाला आनंद झाला आणि राजा म्हणला वह्या नगरीमध्ये एवढे पुण्य मानलं, 33 कोटी देवाचा राजा माझं नाव घ्याला, 50 गाव विमान काय इनाम दिला इनाम. तिचा सत्कार केला, सोन्या चांदीचा रथ बोलविला, मोठे घोडे बोलविले, त्या सुनाला त्याच्यावर बसविलं, नवऱ्याला बसविलं, सासूला बसविलं आणि तिची वाजत गाजत काय निघाली मिरवणूक. ती सून काय म्हणाली, असा 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 म्हणाली कोपरा. कोणाला? नवऱ्या. पा म्हणली या वाघिणीमुळे तुमची मिरवणूक आहे. म्हणलं या पठ्ठ्याने तुला मारलं नसले तू उपास का झाला. अशा प्रकारे सहज सहज उपदेश, कसं सहज उपवास घडला तर एवढं पुण्य. आणि एखादं धरल्यावर आणि मग एखादं धरल्याच्या नंतर कोणीच यमाकडे जाईना, यमपुरी ओस पडली. यम गेला देवाकडे, देवा अहो म्हणली यमपुरी ओस पडली, आमच्याकडे कोण नाही. बरं म्हणली तू यासाठी देतो म्हणले. काय? एक पाप पुरुष तयार केला आणि पाप पुरुषाला सांगितलं एकादशीच्या ज्या दिवशी जे अन्न खाईल त्या अन्नात तू जाऊन बस. एकादशीच्या दिवशी गव्हात तांदळात ज्वारी तू वास्तव्य करायचं आणि ज्या दिवशी ज्याने गहू तांदूळ ज्वारी खाली की ते पाप पुरुष कोणाच्या अंगात गेला, ते अन्न खाण्याचे. आणि मग ते गिऱ्हाईक कोणाचं झालं? यमाचं. मग यमाला बी दिलं खोकले सर काय सगळ्यांना पाहिजेत का माणसं, पण सगळ्यात पाहिजेत माणसं लागतील. असं म्हणले अशा प्रकारची हे एकादशीचं पुण्य असं सांगितलेलं आहे विठ्ठल. दुसरं चरण तेने झाले अवघे काम निवारीला भवभ्रम. एक धरला चित्ती आम्ही रखमाईचा पती आणि त्याच्यामुळे काय झालं, त्यांच्यामुळे आमचं काम झालं आणि आमचं काय निवारलं? भव भ्रम. भव म्हणजे काय? हे परिसर जग, हे भव संसार आणि या भव संसारामध्ये आमचा भ्रम भ्रम भ्रम. वकील साहेब कोणाला सत्तेचा भ्रम, कोणाला ताकदीचा भ्रम, कोणाला पैशाचा भ्रम. माय बाप कित्येक पैसेवाले गेले, राजे रजवाडे समाप्त झाले. ज्याच्या बैलाला सोनं होतं, बैलाला संग माणसाला तर होतीच, ते संपले. राजे रजवाडे संपले. तुकाराम महाराज म्हणतात नका नका संपत्तीच्या मागे लागू नका, संपत्तीच्या मागे लागू नका. हे कसं आहे, विष्णू परमात्मा त्यांची अर्धांगिनी लक्ष्मी, अहो ती लक्ष्मी नवऱ्याजवळ राहिली नाही. लहान लेकरू होऊन शशांचल पर्वतावर बालाजी झाला, लक्ष्मी आली कुठं? कोल्हापूरला. अहो नवऱ्याजवळ राहिली नाही, एवढी चंचल आहे. तुमच्या आमच्याजवळ राहिली काय? कोण्या भ्रमात राहिली राजा हो? तुमचे आमचे भ्रम काढून द्या. शरीराचा भ्रम सांगतो. एक राक्षस होता, राक्षस हिरण्यकश्यप होता, हिरण्यकश्यप होता. आणि त्याला देवाकडून सांगला अमर. देव म्हणला अमर देत आहे, दुसरं काय ते. ते गेला त्यांचा गुरु, त्याचा गुरु एक होता एका डोळ्याचा. काय नाव त्याचं? दैत्य गुरु शुक्राचार्य. शाबास, माऊलीच्या नावानं टळ्या होता शुक्राचार्य. आणि शुक्राचार्य म्हणले असं माग देवाला. कसं माग?
की दिवसा मरणार नाही, रात्र मरणार, शस्त्रावर मरणार नाही, अस्त्रावर मरणार, घरात मरणार नाही, दारात मरणार नाही, पाण्यात मरणार नाही, जमिनीवर मरणार नाही, माणसानं मरणार नाही, प्राण्यानं मरणार नाही, सजीवानं मरणार नाही, निर्जानं मरणार. आता दिलं तर त्याला भ्रम झाला, कलंद भ्रम झाला. आता मला कोणती माहित नाही, पाप करायला लागला. पापाची पायरी भरती, पायरी प्रत्येकाची पायरी भरती. मोठमोठे देश समाप्त झाले, बारके देश मोठे झाले, मोठमोठे सावकार संपलेत, कित्येक इथे नाही गेलेत, कित्येक इथं आलेत, कित्येक आले, कित्येक आजा गेला, पंजा गेला, इथं बाप तसाच मसना गेला. कोणीच राहिलं नाही इथं. कशाचा भ्रम करता? आणि मग सर आणि त्या ठिकाणी पाप वाढलं. प्रल्हादाला त्रास व्हायला लागला, स्वतःच्या मुलाला त्रास. म्हणले प्रल्हादा लई देव देव करतो रे, तू देव कुठे आहे म्हणाला, तू झळी स्थळी काष्टी पातळी या खांबात आहे का? होय म्हणला देव नो खांबात. मारलीला त्याच्यातून गुरु गुरु करीत सिंह, सिंहाचं शरीर आणि डोकं, नरसिंहाचं नराचं माणसाचं डोकं, आणि असा गुटगुट करीत आला. त्याला लेकरासारखं धरलं, मांडीवर नेलं. कुठे नेलं? चौकटीवर नेलं. आणि चौकटीवर नेलं. कोण्या टायमाला नेलं? दिवसही नव्हता आणि रात्रही घरातही नव्हता, दारातही नव्हता, माणूसही नव्हता, फळानी नव्हता. आणि बघ, शस्त्राने मरणार नाही, अस्त्राने मरणार नाही, इतकाले नको सुळ्यासाठी असं मांडीवर झालं. टर 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 फाडून टाकलं. कोणाला? जे अमर झालता तेवढ्याला मरण आहे माय बाप. ज्या दिवशी जीवानं जन्म घेतला त्या दिवशी जीवाचा मरण हे निश्चित नाही. गायकाच्या नाव टाळ्या वाजवल्या. सुंदर असं म्हणे. काय म्हणाले? अहो येथे ऋषी मुनी जपी तपी उरले काय नाही, सोयरे द्यायचे नाही. नाही म्हणले अवतारी, पूर्ण अवतारी 33 कोटी देव इथं ज्याने जन्म घेतला, ज्या दिवशी जीवाने इथं पंचमहाभूतापासून बनलेल्या शरीराचा देह धारण केला, त्याच दिवशी त्याचा मृत्यू ठरला आहे. म्हणून मृत्यूला अंतिम सत्य म्हणतात. नाही नाही, तुम्ही आम्ही केवढे श्रीमंत असो, खासदार, आमदार, पंतप्रधान, राष्ट्रपती, कोणी कोणी वैश्यवाला, गरीब श्रीमंत, हे सगळे काळाच्या नजरेत तुम्ही आम्ही सब घोडे 12%. काय? मृत्यूच्या वाटेवर आणि त्यांच्या नजरेमध्ये तुम्ही आम्ही मृत्यूच्या वाटेवरचे प्रवासी. त्याचं आपलं काय नाव आहे? मृत्यूच्या वाटेवरचे प्रवास करणारे प्रवासी हो. कशाचा भ्रम घेतला म्हणले? तुम्ही मी यो हो, मी त्यो हो, मी असा हो, मी तसा हो. अहो हे भ्रम सोडून द्या. आणि म्हणून दुसऱ्या चरणामध्ये एक धरला चित्ती आम्ही रखमावीचा पद, त्याने झाले अवघे काम निवाळीला भाऊ. 4 चरणात 2 चरण झाले. वेळ किती झाला, किती राहिलाय? भोसले सर सांगा, म्हणजे मला कसं आहे, लांब आहे ते विकन आग कळायचं नाही तर म्हणजे 15 मिनिटं बाकी. बरं ठीक असं म्हणले. आणि बघ, एक घरला चित्ती आम्ही रखमाईचा पती, त्याने झाले अवघे काम निवारीला भूभ्रम, परद्रव्य परिणामी झाल्या विषयाच्या परी आम्हाला. मग काय झालं? परद्रव्य लोकांची संपत्ती. हे मन कसं आहे? तृष्णेनं भरलेले शास्त्राच्या भाषेत आणि आपल्या ग्रामीण भाषेत हाफापलेलं मन, हाफापलेलं. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे, सरच न मागणी. आणि हाफापलेलं मन आहे परद्रव्य, पर नारी. दुर्योधनाला पर दरवा चुलत भावाचं बरं दिसलं नाही. धनाच्या वाळ्यात सगळं तेत गेला, सोयरे राहिले गेले. कोण गेले? दुर्योधन गेला. अनेक जण संपले. मग आणि पर स्त्री दुर्योधन, रावण सीतेला माय वाढ म्हणला, माय वाढ म्हणला. माय म्हणून सीतेला नेले. राहिले का? अमर होता, अमर. पोटात अमृताची पी होती. 33 कोटी देवाला हरविलेलं होतं. राजा त्या ठिकाणी सोन्याचे घर होते, सोन्याचे. तुमच्या आमचे सिमटीचे, नीतीचे सोन्याचे घर होते. एवढी संपत्ती होती. राहिली काय?
राहील नाही. तुकोबाराला छळण्यासाठी काही कपटी लोकांना त्या ठिकाणी महिला पाठवली. तुकोबाराय म्हणले आम्हाला जाई होत जाय माय तुम्ही माय माय तुकोबाराय. छत्रपती शिवरायाला त्या काळामध्ये कल्याणचा सुभेदार आणि त्या कल्याणच्या सुभेदाराची त्या ठिकाणी संपत्ती, कल्याणचा सुभेदार हारला, पळून गेला, स्वराज्यामध्ये आला. त्याची संपत्ती सोबत त्याची एक सुंदर अशी सून होती, सून. आणि ती सून त्या ठिकाणी सरदारांनी आणलं, नजरानं आणला. म्हणले शिवाजी महाराज तुम्हाला भेट आणली. शिवाजी महाराज म्हणले काय म्हणले, माय म्हणजे माय. तिला साडी चोळी करून म्हणले त्या ठिकाणी बोळवण केली, बोळवण आपल्या भाषेमध्ये बोळवण केली. आणि म्हणून नांगर धरणाच्या गोपन फिरुरांच्या हातात तलवारी देऊन शेतकरी कष्टकऱ्यांसाठी स्वराज्य उभं करणारा आमचा आराध्य दैवत महाराष्ट्राच्या तनामनात नाव त्याचे गाजे छत्रपती शिवराय गणेशाराध्य दैवत गाजे. उठतील माना उंच होतील नजरा या रयतेच्या राजाला आमचा मानाचा मुजरा. मुद्रांचे पावित्र्य तव राखिले, स्वराचे स्वप्न तव साकारिले. गरजोन या कैलास हिंदुस्तव साजिरा. शिवराया तुझ मानाचा मुजरा असा एकच राजा झाला. एकच राजा माझ्या राजाचं नाव महाराष्ट्राच्या पावन भूमीवर होऊन गेले. आणि म्हणून या ठिकाणी देवकते साहेब बसा. आणि बघ या ठिकाणी आपलं तिसरं चरण चाललंय. कोणतं चरण? परद्रव्य परणारी झाल्या विषयाची परी आणि तिने झाली अवघी काम निवारी टाकतो. 3 चरण झालेले आहेत. 4 चरणांना हात घालत असताना आमच्या गावामध्ये माझा एक मेव नसतो. ते म्हणले ओ संजू पाटील वय 45 वर्ष झालं तुमचं प्रकाश आणि आता तुम्ही कीर्तन करायला म्हण 5-6 महिन्यापासून तुम्हाला काय लाज लज्जा आहे की नाही? या वयात अचानक कीर्तनकार झाले. लाजाव पण कोठ पत्त्याच्या नावावर लाजाव, दारूच्या अड्ड्यावर लाजाव, गुटखा खातावरी लाजाव, मटका खेळतावरी लाजाव, वाईट करतावरी लाजाव. पण भगवंताचं नाव घेताना, सामाजिक काम करताना तोडना जागी मरणा जागी लाज सोडून द्या. आपले लाज सोडून द्या. नामदेवराय म्हणतात या जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्रात नाही तर भारत देशामध्ये पाकिस्तानच्या बॉर्डर पर्यंत, पंजाब मध्ये भुवान नावाच्या गावापर्यंत ज्याने भागवत धर्माचा पताका फडफड फडकला असे आमच्या नरशीचे नामदेवराय म्हणतात. ज्यांची ही कीर्तन परंपरा ही गाधी त्यांची कीर्तनाचे 3 प्रकार. एक नारदीय कीर्तन जे आपले शरद काका आंबेकर करतात. ही नामदेवरायाचं कीर्तन आणि नामाचं कीर्तन जे जागीच बसून म्हणायचं त्याला हे काहीच पसारा लागेल. नामदेवराय म्हणतात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनात नाचा म्हणजे हरी नाचगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. अहो हे झालं पुरुष. पण स्त्री संत मीराबाई काय म्हणतात? पग घुंगरू पान मीरा नाची, घुंगर बांध मीरा नाची रे.
राजा जी ने भेजा विष का प्याला, मीरा हसत हसत पिवत रे. एक विषाचा प्याला पिला गटगट. मीराला काही झालं काय? पाठीमागं कोण होतं? जगाचा मालक होता, जगाचा मालक, राजाची मुलगी त्या काळामध्ये. तर आपण तर सर्वसाधारण शेतकऱ्याचे ग्रामीण माणसं, शहरामध्ये असतील साधे माणसं आपण. आणि अशा प्रकारे 3 चरण झाले. आणि असं करीत असताना तुकोबाराय म्हणतात, काय म्हणतात? तुका म्हणे फार तुका माय बाप हो, तुका म्हणे फार आणि नाही लागत व्यवहार. व्यवहार म्हणजे काय? व्यवहार, देणं घेणं, व्यापार. आणि व्यापार, आता व्यापार वेगवेगळा आहे. भारतीय रुपयात व्यवहार, अमेरिकन डॉलर मध्ये व्यवहार, आता सोन्यात करायचे सोनं वाढलं, ज्याच्यात हे केलं. आता नवीन तुम्हाला इंटरनेटचा व्यवहार. कोणता व्यवहार? फोन पे, गुगल पे, अजून कोणता पे? हा, असे पे झाले, गुगल पे झाले, चाय पे चर्चा, चाय पे चर्चा, गुगल पे, फोन पे, पेटीएम पे. नव्या जगाची नवी कहाणी. नव्या जगामध्ये व्यवहार निघाला. पैसा दिसणार नाही याचा त्याला मिळणार. हजारो किलोमीटरहून टनकण्या वाजत आहे, आले आले टनकण्या वाजत आहे, गेले गेले. असा व्यवहार आहे. पण हे पैशाचा व्यवहार, जास्तीचा व्यवहार. तुकोबाराय म्हणतात की याला व्यवहार लई लागत नाही. कशाला? एक धरला चित्ती, हे पंढरपूरचा पांडुरंग जर मनात धरायचा असेल तर त्याला काही व्यवहार लागत नाही. त्याला फक्त नामस्मरण लागते. आपलं झालं नामाचं कीर्तन साधन, त्याला फक्त जागीच बसा, तुम्हाला वनाला जायची गरज नाही. माऊली ज्ञानेश्वर हरिपाठ या ग्रंथात म्हणतात, योग याग विधी येणे नोय सिद्धी, वायाची उपाधी धम्म धर्म. योग सुंदर आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मी तर योग साधक आहे, योग शिक्षक आहे. रोज सकाळी योगाला जातो होम गार्डन मध्ये. योग सर्वोत्तम. माऊली ज्ञानेश्वर स्वतः योगी होते, नवे नवे योग्याचे राजे होते. पण भक्तीच्या बाबतीत म्हणतात योग या विधी येणे नव्हे, शरीरासाठी तुमचं शरीर रोग मुक्त ठेवण्यासाठी योगाचा पर्याय नाही. योगासारखं साधनच नाही. पण भगवंताला जवळ करायचं असेल तर ती अवघड आहे. ते भक्तीच्या मार्गात स्वतः योगी असून म्हणाले. कोण म्हणाले? माऊली ज्ञानेश्वर. योग याग विधी येणे सिद्धी, वायाची उपाधी. त्याच्याकडे जाऊ नका म्हणाले. तुम्हाला साधन, ते साधन ज्ञानोबाराय, तुकोबाराय, 12व्या शतकामध्ये नामदेवराय या मराठवाड्यातले आपल्या जिल्ह्याचे. आणि माऊली ज्ञानेश्वर सुद्धा मराठवाड्याचे, तापेगावचे. महाराष्ट्रभर नाही देशभर फिरली. आणि त्यांनी वारकरी संप्रदाय सोपं तत्वज्ञान, सोपी फिलॉसॉफी केली. त्याला पुढे नेलं 16व्या शतकात तुकोबारायांनी. नाही, या मराठवाड्याची वाघीण गंगाखेडची कोण? दासीधनी नामदेवाची. महिलेनं सुद्धा हे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान, फिलॉसॉफी केली. सोपा केला. खोकले सर, हो खोकले सर, धर्म सोपा केला. सोपा धर्म अवघड तंत्र मंत्र तंत्र म्हणजे धर्म नाही. धर्म म्हणजे माय बापाची सेवा, धर्म म्हणजे कर्तृत्व. आणि या वारकऱ्यांनी सांगितलं पंढरपूरला जाणं होत नाही, नामस्मरण नाही होत, नका करू, माय बापाची सेवा करा. इतर साधनामध्ये देवाच्या मागे लागावं लागतंय. आणि जर माय बापाची सेवा केली तर देव तुमच्या पाठीमागे लागतंय. मनानं सांगितलं पंढरपूरला भीमेच्या काठेवर तिथं भीमा करली, त्याला म्हणतात चंद्रभागा. आणि त्या चंद्रभागेच्या किनाऱ्यावर दिंडीर वनामध्ये भक्त पुंडलिका अगोदर
माय बापाच्या गळ्याला दोरी आणि बायको खांद्यावरी. आणि नंतर माय बापाची सेवा केली. माय बापाची सेवा पाहून भगवंताला आनंद झाला आणि भगवंत मागे लागलाय कोणाच्या. अरे दर्शनाला आलो, दर्शन दे. पुंडलिक मला वेळ नाही आणि म्हणजे बसायचे नाही, बसाय उभं राहायचे. इट अशी नाही फेकली, अशी फेकली. आणि तेव्हा बसून युगे 28 विटेवरी उभा वामन वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले. चरणी वाहे भीमा उद्धरी जगा, जग उद्धारण्यासाठी आले. आता 4 चरण आपले भावार्थ माझ्या बुद्धीनुसार माझे आध्यात्मिक गुरु हरिभक्त पुंडलिक महाराज पुयनीकर. आणि ते तर माझे आध्यात्मिक गुरु आहेत, पण या गल्लीमध्ये माझ्या म्हणजे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत. ते सुद्धा जसं दत्तात्रेयाला 24 गुरु होते तसे हे माझे गुरुच आहेत. आणि यायच्या हे जे माझ्या मुखातून जे काय चांगलं गेलं तत्वज्ञान ही या गुरुचं. आणि एखादा शब्द कोणाला लागला असेल तर ते माझ्या वाणीचा दोष. आणि मग हे आम्ही वैष्णव कसे आहात, ते वर्म सर्वेसर कोण्याही जीवाचा नगरो मच्छर आणि वर्म सर्वेसर पूजनाशी. कोण्या जीवाचा आम्हाला मच्छर कळायचा नाही. आणि कळत नकळत जर एखादा शब्द केला असेल तर माझ्या झोळीत द्या, मी बांधतो. आणि माझ्या गावाकडे येत असताना बागलपाडीच्या पलीकडे कळमूर तालुका लागते रेडगाव, आणि तिथं नेऊन सोडून देतो. आणि एवढं बोलून माझ्या वाणीला मी विराम देतो. ज्ञानेश्वर